पेडणे तालुक्यातीलच नव्हे भारताच्या कानाकोपऱ्यातील अंदमान निकोबार लक्षद्वीपमध्ये सुद्धा मुलगा मुलगी कोर्सेराचे कोर्सेस घेऊ शकतो, ईडीएसचे कोर्सेस घेऊ शकतो. फक्त एकच प्रॉब्लेम आपल्याभोवती आहे, एक समस्या आहे, ती म्हणजे भाषेची. अजूनही आपल्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेले नाही की हिंदीमधून, मराठीमधून, बांगलामधून, तमिळमधून, मल्याळमधून, तेलुगूमधून, हिंदीमधून मोठ्या प्रमाणावर अशा तऱ्हेचे आपण अभ्यासक्रम सुरू करून त्या संपूर्ण विश्वामध्ये त्यांचा प्रसार करावा. मोफत शिक्षण भारतातून आपण संपूर्ण जगाला उपलब्ध करून द्यावं अशा तऱ्हेचे प्रयत्न झालेले नाहीत. अशा तऱ्हेचं सरकारी आपल्याकडे धोरणही दिसत नाही. त्या धोरणाची निश्चिती करण्यासाठी या संस्थेमधून सुद्धा प्रयत्न होऊ शकतात हे मी सांगू शकतो. कारण हे प्रोग्राम देणं फार कठीण नाहीये. आज विद्यापीठामध्ये मूडल सारखा प्लॅटफॉर्म आपण वापरतो. माझ्या विद्यार्थ्यांना इथे माहिती आहे, 5-6 विद्यार्थी इथे आलेले आहेत. त्यांना माहिती आहे की मूडलवरती किती त्यांना माहिती मिळते आणि ते सारखे संपर्कामध्ये विद्यार्थी एकमेकांच्या आणि शिक्षकाच्या असतात. तर लक्षात घ्या की आज तंत्रज्ञान बदलत आहे, जग झपाट्याने बदलत आहे, आपण बदललं पाहिजे. आपली ज्ञानगंगा आपण कचऱ्याची गंगा न बनवता त्या ज्ञानगंगेत बुचकाळ्या मारत राहून आपण सचैल स्नान करून शुचिरभूत होऊन आपण पश्चिमेकडे बघितलं पाहिजे आणि पश्चिमेला आपलं आपण गुलाम करून टाकलं पाहिजे. कारण शेवटी देशभक्तीचा अर्थ काय? स्वातंत्र्यवीरांनी रक्त सांडलं, देश स्वतंत्र केला, गोवा स्वतंत्र केला, तेरेकोलच्या किल्ल्यावरती तिरंगा फडकावला, हिरवी गुरुजी तिथे त्यांनी हुतात्म्य पत्करले. सर्व कशासाठी? आज मी जे तुमच्यासमोर विचार मांडलेले त्यासाठी आणि अशा विचारांचा प्रसार करण्यासाठी. म्हणून त्यांचं स्मरण करून, त्यांच्या हुतात्म्याचं स्मरण करून, गोवा मुक्ती संग्रामातील सर्व हुतात्म्यांचं स्मरण करून त्यांची शपथ घेऊन मी आज इथे उभा आहे तुम्हाला सांगण्यासाठी की भविष्य कुठच्याही राजकीय नेत्याच्या हातात नाही, आपल्या समाजाचं, राज्याचं, देशाचं. ते आपल्या हातामध्ये, ते आपल्या घरामध्ये, ते तुमच्यामध्ये आहे, तुमच्या विचारामध्ये आहे. हे सर्व विचार एकत्र आणि विचारांची अशी ज्वाला पेटवा, अशी स्वप्न बघा की कधीही आपला देश दरिद्री नव्हता. 16व्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये श्रीमंत देश म्हणून भारताची गणना केली जायची. आपल्याला लुबाडण्यात आलं, आपल्याला दुभंग त्रिभंग करण्यात आलं. आता आपल्याला शतभंग व्हायचं नाहीये, आपल्याला अभंग राहायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला एक नवी क्रांती करायची. आपण असं मानू नका की आपण कुठेतरी पेडणे तालुक्यात एका कानाकोपऱ्यामध्ये पसरलेलं पडलेलो आहोत. तिथे आपल्याला कोण बघेल? सर्व संपत्ती पणजी, वडगाव, म्हापसासारख्या शहरामध्ये एकवटलेली आहे. आपण मागास आहोत असा विचार मुळीच मनात आणू नका. आपण सुद्धा इथे ज्ञानाची पाणपोई निर्माण करू शकता. या पाणपोईकडे सर्व गोवा आकृष्ट व्हावा. आपल्या रमाकांत माईंचं हे स्वप्न आहे, तो त्यांचा निर्धार आहे. त्यांच्या मागे आपण उभे राहिला सर्व शक्तीनिशी तर काही अशक्य नाही याची मला खात्री आहे. त्यांनी मला इथे प्रेमपूर्वक बोलवलं आणि मला इथे बोलण्याची आपल्या समोर संधी दिली. मी बघितलं अनेक लोक जवळजवळ अर्ध सभागृह खाली झालं मी बोलत असताना. त्याची मला सवय आहे. माझ्या विद्यापीठामध्ये काही वेगळा प्रकार होत नाही, पणजीमध्ये काही वेगळा प्रकार होत नाही. त्याबद्दल मी कोणाला दोष देत नाही. जबरदस्तीने कोणीतरी काही ऐकावं हा विचार करूनही मी आलेलो नव्हतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा म्हटलेलं होतं की तुम्ही 5-6 लोक इथे येऊन बसला तर बरं होईल. मला भीती आहे की मला खुर्च्या उचलाव्या लागतील आणि काही प्रेक्षकही आणावे लागतील. कारण महाराष्ट्र परिचय केंद्राचे कार्यक्रम काही वर्षापूर्वी करताना 1 तास आम्ही आधी जायचो आणि 2 तासांनी कार्यक्रम नंतर सुरू व्हायचा आणि आमची परिस्थिती बिकट व्हायची. त्यामुळे मी काही दोष देत नाही. प्रश्न आहे आपल्या निर्धाराचा आणि तो निर्धार जर आज भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतीनिमित्त ही व्याख्यानमाला जर सुरू झालेली असेल आणि मला प्रिन्सिपल गोपाळ कृष्ण गोडलेंनी सांगितलं की हा पहिला प्रयोग आहे गोव्यातील, कुठच्याही महाविद्यालयाने हा केलेला नाही, शिक्षण संस्थेने केलेला नाही. मी त्यांना पूर्ण त्याचं क्रेडिट देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही बजेटकडे वगैरे बघू नका, संकल्पनेकडे बघा. योजकस्तत्र दुर्लभा हे म्हटलेलं आहे. आपण दासबोधी बाण्यातून पुढे गेलं पाहिजे. रामदासांनी इतकं प्रचंड लिहून ठेवलेलं आहे. रामदासी बाण्यानं जर आपण पुढे गेलो आणि मनाचे शोध 21व्या शतकालाही मार्गदर्शक आहे विसरू नका. दासबोधी बाण्याने आपण जर संघटन स्थापन केलं, संस्था उभारल्या आणि रामदासी बाण्याने, रामदासी व्रताने जर आपण पुढे आलो, समाजात ऐक्य घडवलं, आपला येणारा जो पुढचा जो भविष्यातील युवक वर्ग असेल तो सुद्धा चांगलं मार्गदर्शन घेऊन निश्चितपणे एक सुंदर गोवा आणि विकासशील गोवा, ज्ञानाभिमुख गोवा, विज्ञानाभिमुख गोवा नक्कीच सिद्ध करण्यासाठी समर्थ असेल. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. तुम्ही ते शांतपणाने ऐकून घेतलं याबद्दल सर्वांना धन्यवाद. दूर दूरून आतून हरमाल
पाचही इथून माझ्या विद्यार्थ्यांनी इथे आलेले आहेत. जरा आपली ओळख करून द्या. बिफोर आय स्टॉप, प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ टू ऑल द स्टुडंट्स. Turn like that, so that let everybody see. त्या एमएससीच्या विद्यार्थ्यांनी आहेत वनस्पती शास्त्राच्या. त्यांचं मी त्यांच्याकडे विनंती केली की तुम्ही मुद्दाम या, प्लीज कम अँड अटेंड माय टॉक. जिथे जिथे मी जातो संसदेमध्ये सांगेल कानपूर, मी सर्व माझ्या विद्यार्थ्यांना बोलवतो तिथे, कारण हे भाषण मी विद्यापीठामध्ये त्यांना नेहमी देत असतो. त्यांना नवं काही नसतं त्याच्यामध्ये, पण इथे येऊन देणं त्याच्यामध्ये एक वेगळा भाग असतो. प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ, डोंट फील शाय इन युअर ओन प्लेस. सोनम मडगाव तुझ्या गावचे पालियेचे. पुढे दुसरे Felicia D'Souza Kelly. तोसे केरी 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 फेलिसिया डिसूजा केरी. तू बाबा श्रद्धा वाडकी पारसाची. पारसी. तर बोल